येणाऱ्या 28 तारखेला वरलक्ष्मी व्रत साजरं केलं जाणार आहे, म्हणजेच वरदलक्ष्मी. पाठीमागची जी मूर्ती पाहताय ती वरदलक्ष्मीचीच आहे. ही लक्ष्मी, वर देणारी लक्ष्मी मानली जाते. दक्षिणेकडे सुद्धा हा सण फार मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो. श्रावण महिन्याच्या शुक्रवारी येणाऱ्या 28 तारखेला हा व्रत आहे. हे धन, आरोग्य, वैवाहिक सुख, आरोग्य तुमच्या घरातल्या सगळ्यांचंच, त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी, संपत्ती आणि चांगल्या गोष्टी घरामध्ये राहाव्यात म्हणून हे व्रत केलं जातं. नियम मी तुम्हाला खाली देतच आहे. महत्त्व हे एकच आहे की कुठल्याही जेव्हा आपण पूजा, व्रत करतो त्यावेळेला भाव फार महत्त्वाचा असतो. आपण किती मोठ्या थाटामाटात पूजा करतो त्याहीपेक्षा आपल्या मनात देवाबद्दल किती श्रद्धा आहे, त्याच्याबद्दल जे आपण प्रार्थना करतोय, आपल्या घराबद्दल आपण सुखासाठी किती व्रत करतोय, हे फार महत्त्वाचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं या दिवशी व्रत केलं जातं आणि देवीची पूजा केली जाते आणि कशा पद्धतीने करायची हे मी तुम्हाला खाली देते. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की देवीला जे आवडतं त्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे आणि या गोष्टी ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. या 3 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आणायच्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे पिवळ्या कवड्या मिळाल्या तर त्याही घ्या. त्याचबरोबर गोमती चक्र जर तुम्हाला मिळाली तेही तुम्ही आणू शकता. पिवळ्या मोहरी आणि त्याचबरोबर कमलगट्ट्याचे पूजेच्या दुकानात तुम्हाला हे साहित्य मिळतील. 5 किंवा 7 आणले तरी चालतील. आणि त्या दिवशी जेव्हा तुम्ही देवीची पूजा कराल तेव्हा शांतपणे देवीच्या ते दिवा लावाल आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं 3 गोष्टी करायच्या आहेत. ते म्हणजे श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र आणि ललिता सहस्त्रनाम. या 3 जे आहेत हे तुम्हाला नक्कीच स्वतः म्हणायचे आहेत. येत नसेल वाचायला तुम्हाला तर नक्कीच यूट्यूबला लावा आणि शांतपणे ऐका. देवीला प्रार्थना करा की माझं कुटुंब, माझी मुलं, तुमचे जे मिस्टर आहेत त्यांचं उदंड आयुष्य लाभू देत, सुख समाधानी आम्ही असू देत आणि तुझी कृपा आमच्यावर नेहमी असू देत, अशी प्रार्थना करून हे साधं सरळ पद्धतीने तुम्ही व्रत करा. आणि ज्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या दुसऱ्या दिवशी आपण एका लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये तुम्ही बांधून तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे ठेवू शकता आणि बघाल तुम्ही की तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. हे व्रत आहे हे फार महत्त्वाचं मानलं जातं. नक्की करा. येणाऱ्या 28 तारखेला